हे मागे ठेवा असं ठेवा काय करू नका. हे बघा दाजीचं आणि मेवण्याचं चाललं काम नाही पूजा करतोय गोडी. तेच ते आता हे दोघंच आहे ना आपल्या खंडोबा नवरात्राची घटस्थापना करणार आहेत. म्हणले आम्ही दोघंच करतो. तर घरातल्या करते धरत्या पुरुषांनी करायचं असतं ना तर हे म्हणले आम्ही करते धरते दोघं आम्ही दोघं करतो. है ना मग दादू कुठं चालला? हे ना दूध झाडायचं. ठीक आहे लवकर ये ना तर बसतील तिकडेच. आता पाट आहे फौजी साहेब मस्त पाट पुसून घेतात बरं का पाणी शिंपडून त्याच्यावर. काय होत नाही नाही जे इथं किचनला वापरलेलं आहे ना तर तेच आहे. काय बोलतात त्याला? सनमायका नाही काहीतरी बोलतात त्याला. पिवळं वस्त्र तिथं टाकायला ते त्याच्या कप्प्यातून देवाचं सामान ठेवलेलं ना तिथून. आता फौजी साहेब मस्त लाल वस्त्र टाकीत बरं का आणि त्याच्यावरती पिवळं पण छोटं एक वस्त्र टाका मध्यभागी. तर खंडेरायांना पिवळं वस्त्र टाकावं लागतं. असंच टाकीन बरं का मी. असं ना आता आपल्या मंडळींना मी सगळंच असं तुम्ही गाणं म्हणलेलं दाखवणार आहे बरं का. बरं बरं. खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वराडी कोण फौजी साहेबच मोडात येत आज. संगे पार्वती घेऊन आले गणपती गजानन. आई शपथ छान येते तुम्हाला. चांगलंच येते फौजी साहेबांना बरं का म्हणता. खंडेरायाच्या लग्नाला बनू नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वराडी कोण संगे पार्वती घेऊन आले गणपती गजानन. गणपती गजानन. बघा आवाज चांगला नाही सगळं गाणं. फौजी साहेब म्हणते आवाज चांगला नाही नाही तर सगळं म्हणलं असतं. फौजी साहेब म्हणला चांगलं म्हणता येते बरं का. राजू तुला देऊ का काजू? तर हे बघा राजूला पण बरंचसं देवातलं माहीत झालं बरं का सामान कोणतं कुठं ठेवतात काय. त्याला सांगितलं कलावा घेऊन ये बरोबर कलावा घेऊन आला तो. फौजी साहेबांनी घेतली आता माती तर त्याला वावरी पण म्हणतात आमच्या इकडं बरं का. बस का? हा बस झाली लय नका. एवढी मला बस तेवढीच. आणि त्याचा डोंगर करायचा आणि त्याच्यावर घट ठेवायचा बरं का. किती डोंगर होतो म्हणते. नाही नाही लय नका मग ते चांगलं नाही उगत. अहो माती फुगती पाणी टाकल्यानंतर. पाण्याने ओली झाली ना ती माती फुगती. त्याच मातीत टाकून ये भाऊ. फेकून नको देऊ नर्सरीची माती. अर्धे टाकूया ना लय होते ते. बासजी
तू आहे ना फटक्यात दूध घेऊन ये जात पळत पळत. कमी पडते ना दूध. टाका मग. दाट उगवून द्यायचं का? फौजी साहेब घट बसवित आहेत म्हणल्यावर दाट उगलं पाहिजे जरा चांगलं, आहे की नाही? मग उगणारच चांगलं. हा ना. हा. छान झाली कालून, आहे ना. आता डोंगर करा त्याचा. डोंगर डोंगर करतो ते चालू आहे. तोच प्रयास चालू आहे आमचा. फौजी साहेबांनी मस्त डोंगर केला बरं का. अंगा असं. पॅन्ट काळी होईन. त्यांना म्हणलं त्या खानानी काळी होईन पॅन्ट, ते म्हणतात काळीच वे पॅन्ट. मग होऊन द्या काळी, अजून काळी होऊन द्या. हे बघा फौजी साहेबांनी घटाला पण कलावा बांधून ठेवलाय आणि कलश भरायचा आहे ना, तर कलशाला पण कलावा बांधून ठेवलाय. दिवा घेतलाय, दिवाखाली प्लेट घेतली, अभिषेक घालायला प्लेट घेऊन ठेवली जवळ त्यांनी. हा एकदम सही मध्यभागी. हा इकडे चाल्यासारखं वाटतं जरा. एकदम सेंटर. हा का. हे बघा फौजी साहेबांचं एक काम क्लिअर झालं. घट तयार करून ठेवला आणि सामान सगळं असे जवळ घेऊन ठेवलंय. हात पुसायला कपडा घेऊन ठेवलाय. वात आमच्याची वाती असते. अखंड वात लागन ती आता. थांबा मी अखंड वात देते. तुटली तशी ना घेऊ, राहू दे तशीच, तशाच राहू दे. हा सेम आहेत दोन्ही पण. काय वाती आणले ती अखंड वाते भाऊ. सव्वा सव्वा हात 2 वेळा मोजून घ्या बास. हा कोपरापासून थोडी जास्त फक्त. अजून तेवढीच घ्या. हा ना. तर बाहेर त्या ताई आलत्या नागवेलीचे पानं घ्यायला, त्याच्यामुळे मला बाहेर जावं लागलं. तोपर्यंत फौजी साहेबांनी मस्त वात वळली. ही दोरी घेतली वात वळलेली आहे ना. अजून थोडी वरती घेते, जवळ कमी होईल. सागर पंचामृत घे. आता माझंच थोडासा. आता
राजू तू आपले बियाणाचे आहे ना थोडे 1-2 पानं घेऊन ये बरं बारकाली घेऊन ये, जर असली ओम गणेशाय नमः ओम गण गणपते 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 नमः ते नमः ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः नमः ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः है क्या ओम गण गणपते नमः 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 नमः ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः मार्तंड भैरवा मी तुम्हाला अभिषेक घालत आहे मार्तंड भैरवा मी तुम्हाला अभिषेक घालत आहे मार्तंड भैरवा मी तुम्हाला अभिषेक घालत आहे तर सांगा झाडाला पाणी घाला बस इकडून एक कुंकवाचा वाडा फक्त सुपारी 1 रुपयाचं नाणं भंडारा आणि थोड्याशा अक्षता नागवेलीची पानं ठेवून देतो मग घेतात याचं फ्लॅट होतं फ्लॅटच होतं ते फक्त भंडारा बायला बायला भंडारा म्हणजे परत भंडारा अक्षर होतो सगळे तुला हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा 1 फूल नागवेलीची पानं अरमा आहे किती ठेव तिथं पापा शेजारी ठेव तर तो पहिला घट बसवला ना आपण बरं का तो आहे आपल्या कुलदेवाचा घट आणि हा कुलदेवीचा घट थांबा ना कला बाबा ना नारळ चला थांबा हा कोणतं बुड खाली असतं हा माहिती आहे का फौजी साहेबांना बरं का शिकत आहेत फौजी साहेब हळूहळू हो का चांगलं आहे ना आता थांबा
रशीच्या पाठीमागून 5 लाईनी. अजून एक. हळदी कुंकू अक्षता फूल. ओम नमः शिवाय. 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 गॅप मागच थोडी, त्याच्या पुढं त्याच्या अलीकडं, मग पुढं त्याच्या पुढं बुद्धी ठेवा. आता या खोबऱ्याच्या वाट्या 2 का ठेवल्यात, तर एक खोबऱ्याची वाटी ही आपल्या खंडोबांची आणि एक वाटी आपल्या तुळजापूर देवीची. तर अशा 2 वाट्या ठेवायच्या. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा नवरात्राचं उद्यापन होतं ना, त्या दिवशी तळी भरावी लागते ना, तर ह्याच खोबऱ्याच्या वाट्यांनी तळी भरायची असते. तर मंडळी हे बघा, दिव्याला फुल आलंय बरं का. फौजी साहेबांची पूजा पावन झाली, म्हणजे देवाला आवडली. दिव्यामध्ये फुल तयार झाले. तुम्हाला दाखवते बघा. आता हे बघा, मस्त दिव्यामध्ये फुल तयार झाले बरं का. फौजी साहेब, तुमची पूजा आवडली बरं का देवाला. वाणी रक्षावे सर्ववंदना. जय देव जय देव. मंगल बुद्धी दर्शन मात्रे मन धनी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. एक नंबर पूजा केली बरं का फौजी साहेबांनी आज. थोडस हे करले, वला नका करू. शाबास. हे खंडेराया, तुझी कृपादृष्टी कायम स्वरूपी माझ्यावर राहू दे, आमच्यावर राहू दे, सर्व परिवारावर राहू दे. जय खंडेराया. जय तुळजापूरची आई. जय तुळजापूरची आई. जय खंडेराया, तुझी कृपादृष्टी कायम स्वरूपी आमच्यावर राहू दे. जय खंडेराया. जय तुळजापूरची. समय नाही लावल्या सरांनी, जाऊ दे आता. ही ठोक समय. तर मंडळी, फौजी साहेबांची पूजा उरकली
तर पूजा उरकली, पण आपण हा एक मंत्र देते मी तुम्हाला स्क्रीनवरती. तर तो मंत्र आपण 6 दिवस नित्यनेमाने हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला तो म्हणायचा आहे. खूप प्रभावी मंत्र आहे हा. तर बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती मी मंत्र दिलेला आहे. तर स्पष्ट आवाजामध्ये आपण हा मंत्र म्हणायचा आहे. जोपर्यंत म्हणजे नवरात्र चालू आहे ना खंडोबाचं, तोपर्यंत तर तुम्ही म्हणू शकता. पण तसं पण आपण रोज जरी जेव्हा वेळ मिळेल ना आपल्याला, तेव्हा जरी रोज म्हणलं ना, तर आपल्या खंडोबा महाराजांची कृपादृष्टी हमेशा आपल्या परिवारावर राहते. तर पूजेची मांडणी अशी केली फौजी साहेबांनी बघा आज. तर खूप छान केली खरंच. त्यांनी म्हणजे फर्स्ट टाईम पूजेची मांडणी केली ही, पण छान केली. तर काही मला ते चुकलं तर विचारत होते, असं करू का तसं करू का, तर त्यांनाही मी सांगत होते. तर पूजेची मांडणी झाली, आरती झाली आणि माझा भाऊ आता जी माळ आपल्याला घटावरती सोडायची ना, पहिल्या दिवशी आपण जशी नवरात्रामध्ये माळ सोडतो ना नागवेलीच्या पानांची, 9 पानांची, तर माझा भाऊ माळ करतोय. तो माळ सोडन घटावरती. तर खंडोबा नवरात्रामध्ये 2-3 प्रकारे घटाची स्थापना केली जाते. कोणी कोणी कलशाची स्थापना करतात. पलीकडं मी जसं कुलदेवीच्या स्वरूपामध्ये कलशाची स्थापना केली ना, पाठीमागच्या वेळेस मी फक्त असं कलशाची स्थापना करून खंडोबा महाराजांच्या स्वरूपामध्ये त्यांची सेवा केली होती. आणि ह्या वर्षी प्रॉपर मी घटाची स्थापना केली, घट बसवला आहे. जसं आपण नवरात्रामध्ये घट बसवतो तसं. तर तसं म्हणजे कलशाच्या स्वरूपामध्ये आपण जरी घट बसवला तरी चालतं, किंवा असं जरी मातीवर वावरीवर जरी आपण घट बसवला तरी पण चालतं. असं 2-3 प्रकारे घट बसवतात. आणि ही जी माळ सोडली ना आता माझ्या भावानी, तर जो कलशाची स्थापना केली ना खंडोबा महाराजांच्या स्वरूपामध्ये, त्याच्यावरती जरी आपण माळ सोडली किंवा असं ज्या घटावरती माळ सोडली तरी पण चालतं. तर असे ज्याचे म्हणजे आपल्या ज्या कुळानुसार आपण जशी सेवा करतो ना पहिल्यापासून चालत आलेली, त्यानुसार आपण करावी. तर हे सगळं मी केंद्रानुसार केलेलं आहे ना, तर अशा प्रकारे मी केली. तर हळूहळू आता माझ्याबरोबर आमचे फौजी साहेब पण शिकतात. तर त्यांनीच ह्या वर्षी केली, कारण असं म्हणतात ना घरातल्या कर्त्या धर्त्या पुरुषांनी खंडेराव महाराजांचं केल्याने चांगलं असतं. तर त्यांनीच स्थापना केली ह्या वर्षी घटाची. तर तुम्ही बघू शकता घट पण मस्त असा पाजरायला लागला आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.